आयराम फ्रेंड, तर दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि जसं काय तुम्हाला माहितीच आहे की मी भाऊजीची इको चालवायला लागलो आता 2-3 दिवस. तर आपली सेटानी काय आपण काढत नाही, बघा कशी सेटानी झाली आहे. मग चला आता इकडे जाऊ आपण भाऊजीच्या इकडे. तो मग फ्रेंड भाऊजीच्या इकडे आणि गाडी पण बाहेर काढली आणि पोरं पण आलेत आपले. आणि बघा सकाळी गणपती बाप्पांसाठी हार घेतलेला आम्ही. तो काय व्हिडिओ मला काढायला भेटला नाही कारण की सकाळी गाय होती आणि आंघोळ पण केला नव्हता. चला मग गणपती बाप्पा आपलं निघालो फ्रेंड आणि आता आलो आपण प्रगतीत कारण की इकडनं पण 2-3 पोरं असतात. मग चला आता त्यांना पिकअप करू. आलेच बोललो फ्रेंड आणि पोरांना पण सोडला आणि बघा आज परत आपले रिक्षा बांधवाले. रिक्षा पाहिजे पहिला काय तुटले आहे फ्रेंड्स आणि आता बघू आपल्या पण गाडीतली अर्धी पोरं आले वाटतात, बाकीचे येतील लवकरच. म्हणून पोरांना आणून सोडला फ्रेंड्स आणि आता चला आपण बाकीचे पोरं सोडू आणि जाऊ आता गाडी घरात चलू. घरी उभी गेली फ्रेंड्स, पण परत एकदा विचार केला की चला जाऊ दे आज गाडी धुवून आणू आपण. मग आता आणले वॉशिंग सेंटरला. फ्रेंड जसा की दुपारी सर्व्हिस सेंटरमधून गाडी धुवून आणली आपण आणि सगळं पार्क केली, व्हिडिओ काय काढला नाही. आणि आता चला मग वाजलेत 5:10. मग आता आपण जाऊ शाळेला, जी आपण पोरं सोडले दुपारी त्यांना घेऊन येऊ. चला मग आता भेटू स्कूलमध्ये. पोहोचलो मग फ्रेंड्स शाळेजवळ आणि बघा संध्याकाळी तर वेगळाच एक व्ह्यू असतो. तर आता सुटलेली आहे फ्रेंड आणि आता पोरं पण येतील. पण त्याला मला याच्यानंतर लगेच एक कंपनीचा भाडा मारायचा आहे, मग काही मला टाइम भेटत नाही तेवढा काही बनवायला लागतो. म्हणून आजचा ब्लॉग इकडे एंड करू, भेटून जाईल ब्लॉगला. चला मग काय राम.